हे बोध आहे, हे गाढ पुण्य आहे. हे ज्ञान, हे श्रवण, हे सत्संग, हा बोध, हा वेद, टोळी, हे क्षण करता आपण वेचलेल्या आपल्या आयुष्याचा काळ आपल्याला काळातीत नेतो. म्हणून जेवढी साधने परमार्थाचे, त्याच्यामध्ये उत्तम चरम अवस्थेचं साधन म्हणजे ज्ञान आहे, श्रवण भक्ती आहे. त्याच्यापेक्षा महान कुठलं साधन नाही जगामध्ये. म्हणून साधना आणि साध्य ही साधन ज्ञानाची आणि प्राप्ती विठ्ठलाची आहे. ओळख श्रीरंगाची आहे, अनुभूती सुखाची आहे, निवृत्ती दुःखाची आहे आणि त्या ठिकाणी स्थिती मोक्षाची आहे, व्याप्ती आनंदाची आहे, ही स्वरूप स्थिती आहे. हा विषय जरी गूढ असला पण हे रहस्य वेदाचं. जेव्हा ठादी गीता लागली भगवंताला सांगायला, 18 दिवस युद्ध चाललं महाभारत, तिथे जन्मगीतेचा आहे आणि त्या गीतेतून हरीला प्रगट केलाय, जो तुमचे स्वरूप जे तुमच्या आत आहे, सर्वत्र आहे. पण त्याची अनुभूती नाही बघताय आणि देवाचा संबंध नाही टाकताय. ज्ञान म्हणजे काय? 2 अवस्था आहेत वृत्तीच्या, एक ज्ञान एक अज्ञान. एकतर बुद्धी अज्ञान असते, एकतर ज्ञानात असते. 2च आहे, लक्षात घ्या. जेव्हा अज्ञान असतं ते पाप पुण्य उत्पन्न होतं, जेव्हा ज्ञान होतं तर पाप पुण्य उत्पन्न होत नाही अंतःकरणात. का बरं होत नाही? कारण कर्माचा संबंध राहत नाही ना. जेव्हा वृत्ती कर्माच्या मध्ये असते तर पाप पुण्याची उत्पत्ती असते आणि सुख दुःखाचा भोग असतो आणि जन्म मृत्यूचा संयोग असतो. नाना गोष्टीचं अवलोकन चिंतनात होतं. नाना गोष्टी बुद्धीला समजल्या जातात श्रवणात. ज्ञानाचा प्रकाश हृदयामध्ये लख्ख पडत होतो. जसा पाऊस पडला की चिखलतो आपण 2 बाटो पायपुणे पकडायला, मग तेव्हा ते कचकचपणा जातो आणि अंगणात पाऊल टाका वाटतो. अंगण जर घाण तर घर पण घाण होते. तसं वृत्ती घाण तर हृदय पण घाण. मुळातच ती भरलेली वासनेनं, विषयानं, भोगानं, विकारानं, जगताच्या संबंधानं, देहाच्या मोहानं जर वृत्ती भरल्या गेली बेंदाडानं, तर ती वृत्ती भगवंताला नाही चिटकत आणि तिकडे जात पण नाही. भगवंताला माहित पण नाही. कारण ती कर्म असते ना. कर्म म्हणजे भगवंत नाही, कर्माविना भगवंत नाही, पण कर्म म्हणजे भगवंत नाही. हे संवेदना साधल्या जातो तो भगवंताचा भक्त तयार होतो. तो भक्तीमध्ये राहतो. संसार जरी केला तर तो निवृत्त होतो. म्हणून भक्त वेगळा, संत वेगळे, ग्रंथ वेगळे, ज्ञान वेगळे, अज्ञान वेगळे, व्यवहार वेगळा, कर्म वेगळा, सगळं एकत्र करू नका. हे माऊली शिकवतात. शिकवतात माऊली. जसं मला कळालं की तरी किती महत्वाचे, ते जर खराब असेल तर साधना कशी केली. तर मला उठून बसता येतो आणि ग्लानी आहे, माध्यम आहे कशासाठी? दुःखासाठी, कपडे दागिने घालण्यासाठी वगैरे, जगात मिरवायला, मी श्रीमंत दाखवायला, मी गोरी पाने, हे दाखवासाठी आपण नाही जन्मलं. मी कोणही मोळकासाठी जन्म दिला हरीनं. व्यवहाराचं सोडा, पण मीपणा काढा. मीपणा जर काढा तर परमार्थाची गरजच नाही. पण मीपणा आहे का जन्मात टाकताच येत नाही. त्याचं नाव बंधन, त्याचं नाव अज्ञान, त्याचं नाव अंतःकरण असलेला अंधाराचा काळ. तुमच्या कुशे बसलेला मागून मध्ये डांबर बसले ते पण कळत नाही बायकांना.
आपण का जन्माला आलो आणि आपण काय करतो, कुणाला चित्तात धरतो, कोण कुणाचं आहे, कोण सत्य, कुणापाशी सुख आहे, कोण सुख देणार आहे. सुखाचं स्थान हे संत ग्रंथ आहे, चिंतन आहे, ते लक्षात ठेवायचं आणि बाकीच्या व्यवहारापुरतं वापरायचं आणि बाजूला ठेवायचं. चप्पल घरात आणत नाही आपण, बाहेर ठेवतो, बाहेर बसा घेऊन गाडीला ठेवा चप्पल आणि झोपा. आठवत नाही कारण ती घाण आहे, साधल्याने प्रत्येक घाण आहे, बाहेर ठेवायची, बाहेर. अंतकरणाच्या आतुरतीला जाऊ द्यायचे नाही, व्यवहार जरा केला तर सुटकायचे नाही, विकार होऊ द्यायचे नाही, तिला स्वच्छ ठेवावं, तिला मनाला. ही मंदिर आहे, बाहेरचं पुन्हा बघत बसा. ही मंदिर नीट करा ना पहिले, इथं दिव्याचा ज्ञानाचा दिवा लावा ना. अज्ञानाचा अंधार काढायचा तर ज्ञानाचा प्रकाशात हृदय वृत्ती जावीच लागते. बाहेर दिवे बंद करा ना, कवर अंधार बाहेर दिवे हो लावा. त्याच्याशिवाय दिवस नाही आपला, मान नाही आपला. धर्मशास्त्राला मान्य आम्ही स्वीकारतो आणि धर्मशास्त्रातून ज्ञानशास्त्राकडे येतो आणि ज्ञानात राहून स्वतःला पाहतो, जीवनमुक्त होतो आणि स्वतःची जाणीव घेऊन जगतो, तेव्हा देहभाव नसतो. आत्मभाव जागा असताना ब्रह्मज्ञानाची जी सखोल बुद्धीला चिंतनाची जी सहकार्य होती आणि भगवंताची जेव्हा जाणीव तयार होती, तर ब्रह्माची जी दिसणं जगताची ओळख पुसल्या जाते आणि मी 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 जो माझे उतरला जातो ज्ञानानं. कशाचा मी, कोणता देह, कोणाचा देह, कुणाचा, किती काळ झाला तो देहासोबत, कशाला त्या चमड्याचा अभिमान धरती, कशाला धरते अभिमान. संताचा धर, ग्रंथाचा धर, वेदाचा धर, गीतेच्या श्लोकाचा धर. एखादा श्लोक सांग पटकन आणि त्या श्लोकाचा भावार्थाचा अनुवाद कर, तर तुम्हाला पांडुरंग जवळ घेईल. तर यम द्यायला येईल ना, भीती पण नाही बाबा बायांना. येऊन पिऊन फासा टाकून तर भगवंतानं घ्यावं जवळ, भगवंतून पाहावं, त्यानं आपल्याला बोलवावं, त्याच्या सोबत राहावं, अभंगात त्याला ओळखावं, त्याला गावं, गीतेमध्ये जावं, त्याला ओळखावं. व्यवहार करताना त्याचा चित्त त्याच्या पशी ठेवावं, इंद्रियाला व्यवहारात सोडून द्यावं, त्या देहाला कामाला झुंपवावं, ह्याच्याकडून काम करून राहावं. शेतामध्ये बैल राबतो तसा राबून विचार काय करायचे, तुमचं नाहीच ते, त्यानं दिलं ते राबवं, त्याचा मला ते सोडून देण्याची सत्ता. हे संबंध का धरताय, त्याला माझं का म्हणताय, त्याचा अभिमानात का म्हणून जगताय. जिवंत मळे श्वास बंद झाला की टाळी जातात लोक, त्या टाइमवर गाडी करतात घरातून बाहेर. कितीला आहे, कितीला माती, मग अजून वेळ आहे, खाऊन पिऊन का. हे जग आहे, हे नाते, अक्कल ठेवा जागेवर. मातीने चिंतनात राहावं, चिन्मय व्हावं, बोधामध्ये मन थांबावं, वेदाचं रहस्य उघड करावं आणि अज्ञानाचा अंधाराला बंद करून ज्ञानमय जगावं. कसला व्यवहार, कोणीच नाता, काय जीवन, काय करे, त्यांना भंगुर नाही भरवसा. चातुर्मास मध्ये काकड्या घ्यायचं ठरवले, बाजूला बोलून आणि दुखून लागलो. हातामध्ये तुम्ही पकडून ठेवता ना, आकार तुमचा नाही, दिसून खरा नाही, तुमचं रूप निराकार आहे, तिथे तुम्ही थांबत नाही. त्याची अवस्था तुम्ही भोगत नाहीत. परमात्म्याचा संबंध तुम्हाला माहित नाही, पण जगताचा संबंध टाकता येत नाही. एक तुम्हाला बोलते आणि नंतर पुढे जाते. मी तुम्हाला जगत भाव आणि जगताचाच अभाव, दोन गोष्टी जगताला. ज्ञानी नाही म्हणतो अभाव आहे, आणि अज्ञानी मूर्ख संसारिक पागल आहे म्हणतो, कारण त्याला भोग भोगायचे असतात ना बाया नाना रूपाचे, म्हणून पागल आहे संसारी. आणि त्यांच्या वाऱ्याला पण जात नका, कामाचं काम बोलायचं बाजूला टाकल्याचं तर कुठं म्हणा. जगत एक भाव आहे, पण ते सत्ता त्याची आहे. जगतात सत्ता त्याची, तो जर आहे तर जगत आहे, तो जर नाही तर जगत पण नाही.
सत्ता आकाराला ज्यानं दिली अनात्म्यापाशी आली बुद्धी, ज्यानं सत्ता असते ऐका, तिथे सत्ता आकार आलाय. कुठं? जगत आला. जगत बघताना आकार बघतो आपण, म्हणून सत्ता कुणाला दिली? आकाराला दिली, मग तो अनात्मा ठरला. आता पुन्हा सत्ता निराकाराला दिली, तो स्वतः आत्मा ठरला. तर ती फसल्या जाते आणि मग ती जेव्हा आकाराला सोडते मुक्त होते. नाना पॉइंट आहे. लिहिले मी विषयच लिहून टाकले. चला आता मंगल देते, कारण आकाराचा नाश आहे. कारण निराकाराचा हा सत्तेवर आकार प्रगट होतोय. पण जर निराकार नसेल तर आकार कुठला? साकार कुठला? म्हणून जे जे दिसणं अस्तित्व आहे ते आकार रूपानं त्याच रूप आहे विवर्त. जसं आई आणि मुलगा, जरी मुलगा आईला आई म्हणत नसल पण ते अंश आईचाच आहे, तसं जगत हे त्याच आहे आणि तोच. त्याच म्हणलं की भक्ती सिद्ध होती आणि तो म्हणलं की मुक्ती सिद्ध होती. तर मन ईश्वराकडे थांबल्या जातं, ते स्थळ सोडत नाही. हे वेदांताचं फळ आहे. जेव्हा जगताला सोडत नाही ते अविद्येचं फळ आहे. भ्रमामध्ये राहतं ते पापाचं फळ आहे. आणि मन खोट्याला खरं म्हणतं भ्रमाचं, विकाराचं फळ आहे. आकारात संबंध येतो. मग तो देहाचा आकार असो, जीवाचा आकार असो, जगाचा आकार असो, ईश्वराचा आकार असो, तो माया आहे. आणि आकार जेव्हा संपला तेव्हा परब्रह्म आहे. जाणं हे साकारातून निराकारात येणं आणि आपल्या स्वरूपात राहणं आणि आपलं सुख आपण भोगणं आणि आपल्या सत्तेत आपण राहणं, बाउंड्रीनं ओलांडणं म्हणजे देहात्म बुद्धीनं कधी न सकणं. खोट्याला सोडायचं, त्याचा वाद करायचा आणि खऱ्याला पकडायचं आणि खऱ्या जगायचं, खरं व्हायचं. खरा म्हणजे परमात्मा आणि खोटा म्हणजे अनात्मा, जगत, दृश्य देह. द्यायचं नाही, घाबरायचं आणि खोट्यासाठी नाही लढायचं. नो सत्य तू विठ्ठला काळाविला जगदाभास. तिचा आनंदाभंगाला उपयोग कुठं बी काही. सत्य तू विठ्ठला. देवा तू जर खरा आहेस हे काढून दाखवलं आम्हाला, म्हणजे खरं का वाटायला? मायेमुळं का दाखवलं? दाखवणं हे खेळ आहे माझा, कळणं मिळे ज्ञानाचा. खेळ खेळतो मी, जसं कृष्ण राधे सांग खेळत होता. प्रेमासाठी तो तिच्यापाशी येत होता. त्याचं रूप प्रेम आहे हे ज्याला कळालं ती राधा बनली. त्याच चिंतन होतं, ओवीचं दर्शन होतं पांडुरंगाचं. सतत दर्शन असतं ते. त्याला पांडुरंगाला जायची गरजच नाही. पांडुरंग आमचा कुठं नाही. ठाई सवय सोणी राहे कुचित आवडी अनंत आळवा. नगती सायास जावे मनांतरा सुखी येतो घरा नारायण नारायण. ज्ञानी महात्म्याकडे तो येतो राहतो. अक्कला तिकडे जावं लागतं. अक्कल तरी का बघतो कोण ज्ञानी कोण सक्त कोण? पागल आपण पागल. दळाला ती आलाय जनीच्या घरात, जनीने ये म्हणली नाही त्याला कसं म्हणत जातं म्हणून आलं. तिला सुळावर नेलं. तुझा खेळ बस गपचप. भक्ताची परीक्षा करतो अरे आली बस. त्याला सुळावर देतो तू येतो. जगामध्ये तिला श्रेष्ठ बनवायचं होतं म्हणून शिव तयार केला. जनाबाई
देवाची भक्ती आतापर्यंत जमा ठेवायची होती म्हणून सुरू केला, येडा नाही ते. ऐसे बोलले कपिंदजा सप्तम अध्याय. पांडुरंग बोले ज्ञानी तर माझा आत्मा आहे, माझ्यासोबत आहे, मी त्याच्यासोबत, मी त्याला सोडीतच नाही. ज्ञानी तो आत्मा माझा ऐसे बोलले कपिंदजा सप्तम अध्याय. माझा आत्मा आहे तो, इतका प्रिय आहे मला. मग भक्त फक्त खांद्यावरी नामाक रंगळी धरी ज्ञानाला आत्मा माझा आत ठेवतो असतो. त्याच्यावर त्याला करमतच नाही, त्याचा पोषा असतो तो आता अभिन्न भावानं, अपरिच्छिन्न स्थितीनं, ऐक्याच्या अनुभूतीनं, सहजरीतीनं तो त्याच्या सोबत आहे. जातच नाही बाजूला, जाऊ शकत नाही, त्याचे टाप नाही जायचे. जातेचं पाणी काढता येत नाही तसा भगवंत आणि ज्ञानी भक्ता दोन होत नाही. आपलं सपाटा नाही, ज्ञान म्हणजे काय कळत. मग ती 50 वर्ष घातली इकडं तरी बायाला काही वाटत नाही. पाण्यात गेली की बाई उपयोग काय झाला, समजून गाबड्या बस आता टाळ्या वाजवीत. એટલે તને 50 तुझे पाण्यात गेले मना की गेले तरी बाबाळ बघडे नको. जो वेदाकडे, जो चिंतनाचा, जो भक्तीत आहे, जो विरक्तीत आहे, तो त्यांची आवड आहे आम्हाला. हे बाकीचे किडी मकोडे आम्ही नाही बघत. तरी कमाटा चिंतन विचार साधकाला तुमचा रिकाल नाही. जेव्हा ज्ञान आणि अज्ञान या दोन अवस्था, आपण ज्ञानात आहे का अज्ञानात आहे हे जेव्हा प्रमाता जीवाला कळतं की मी जीव काढा, मी कोण आहे, का जन्माला आलो, जन्म कशासाठी, हा देह कशासाठी आहे, बुद्धी कशासाठी आहे, वेद कशासाठी आहेत, गुरु कशासाठी आहेत, हे जेव्हा कळू लागतं तेव्हा पुण्य असतं पाठीमागं. आणि संसार थोडा मागं टाकतो माणूस आणि थोडा बाजूला सांगतो आणि स्वतःसाठी जगतो. तो साधक असतो. स्वतःची ओळख करून घेण्यासाठी सत्संगामध्ये वेदाची संपत्ती तो आपल्या हृदयाच्या कप्प्यात ठेवतो, तिजोरी भरतो. तो साधनेवर असतो. साध्याला ओळखण्यासाठी ते साधना अपरंपार असते, ते वेद. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वेद आहे. इथं कथा नाही, राम आले काशीला गेले, कुठे इथं बसले, झोपडी बांधली, इथं ना, इथं रामाची भेट आहे, तिथे रामाची ती कथा आहे. मग ती कळलं बाहेर सुद्धा अंगुश सांगतो डोकं पागल व्हायला, काय चित्रण काय, कथा काय, व्यथा काय, मग ती काय कळणं सवर्ण, कुठं काय वर्णन असतं, कुठं काय लीला म्हणजे कथा आहे, आणि त्याचं स्वरूप म्हणजे वेद आहे. विचाराद्वारे भगवंताला प्रगट करण्याची जी ताकद आहे ती ज्ञानेश्वरी आहे. हृदयामध्ये असलेला अज्ञानाचा पडदा फाश करणं त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. जो भाव जेव्हा नष्ट होतो आणि आत्मभाव स्पष्ट होतो त्याचं नाव ओवी आणि गीता आहे. ज्या हृदयाला तो परमात्म्याचा स्पर्श अनुभवता येतो त्याचं नाव ज्ञान आहे. जो परमात्म्याच्या बुद्धीशी मिलन होतं त्याचं नाव मोक्ष आहे. जी बुद्धी जगताला सोडून त्याचा बात करून अबाधित परमेश्वराच्या सोबत रंगून जाती, तिथे एक रूप होती, ती अद्वैताचे ज्ञान आत घेती आणि द्वैताला टाकून स्वराज्य भक्ती ही आत्मस्थिती. तुझाच ओळख, चिंता करणं, रडणं की बाई मला असं म्हणले, ती पोरग तसं म्हणलं, आणि शेजारी तशी म्हणली, भांडी व्हायना अशी म्हणली, काय काय म्हणली म्हणते का तू, काय म्हणली म्हणली, पोरग ते म्हणली, तू काय म्हणली, सोड हे सोडायचं व्यवहार, हे पुसायचं सगळं. पदार्थाचा परित्याग करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमामान होती, तर व्यवहार करून ती स्वच्छ राहते. अवघड नाही, अवघड तुम्हाला आहे, सिद्ध लोकांना अवघड नाही. अवघड आहे नाहीये, वेदाचं ज्ञान नाहीये,
बोधाची संपत्ती नाहीये, ओवीची रीत नाहीये, आणि संताची ज्या ठिकाणी प्रभाव नाही म्हणा, संतांच्या संगतीमध्ये ते संत प्रभाव करून टाकत म्हणावं. आणि संतांच्या संगतीत आणि संतांच्या दर्शनात आणि संतांच्या बोधात मन राम होत, ते आपण कमी पडले. म्हणून ते सोपं झालं, परमार्थ कमी केला म्हणून त्याची क्रिया आहे. फुल वाहिलं, वस्त्र टाकली आणि त्याला ओळखते कधी ते वस्त्राला कटाळून गेला, ते म्हणतं वस्त्र टाक अज्ञानाचं तर बे. ज्ञानी भक्त आणि अज्ञानी भक्त दोन भक्ताचे प्रकार आहेत. जेव्हा ओळखून भक्ती केली ती खरं श्रेष्ठ आहे, आणि न कळता केलेली कनिष्ठ आहे, पण भक्तीच आहे. चांदी पण पवित्र आहे आणि सोनं पण पवित्र आहे, पण चांदीची किंमत कमी आहे, सोन्याची जास्त आहे. असे भेद भक्ती आणि अभेद भक्तीत अंतर आहे, डिफरन्स चांदी सोना. हो माऊली, खूप फरक आहे. एक आरसा आहे आणि आरसाचं प्रतिबिंब दुसरं. जे दोन्हीला आपण न्याहतो तो आहे इकडं रूप आहे. आरसा बी खोटा, प्रतिबिंब पण खोटा, पण दोन्हीला पाहणारा सत्य आहे, तो मी आत्मा आहे. त्याच्यावर भिन्न आहे. आरसावान बी भिन्न, प्रतिबिंबवान भिन्न. की ज्यांना कळतं ना, ज्यांना पाहणारा मी आहे, त्याच्यावर भिन्न आहे. तो माझ्याकडे येतो, त्याची बुद्धी माझ्यात राहते. हे ज्ञानाचं फल आहे, ओवीचं. ऐका कसं पाही प्रतिबिंब आरसा, पाही प्रतिबिंब आरसा दोन आहे. आरसा पाहिला, प्रतिबिंब पाहिलं मध्ये पडलेला. दोन्ही न होणी विरेशा, दोन्ही पण नाही. आरसा बी नाही, प्रतिबिंब नाही. मग कोण त्याच्यावर भिन्न त्याला पाहणार? परमात्मा आत्मा. दोन्ही न होणी विरेशा, दोही ती प्रकाशी जैसा न्याहाळितात. दोन्ही ते प्रकाशी जैसा, दोन्हीला प्रकाशन करणारा मीच आहे. प्रतिबिंब पण कळते म्हणा, असा पण कळतो, आणि दोन्हीला प्रकाशन मीच करतो. प्रकाशन करणार परमात्मा आत्मा मीच आहे. दोन्ही तो न्याहाळितो जैसा, बघा, दोन्ही ते प्रकाशी जैसा, दोघांना पण प्रकाशन करणारा जाणणारा कोण आहे? न्याहाळिता, तो बघणारा मी आहे. भिन्न आहे. तसा तू कर्म करणारा नाहीस, कर्म तू भिन्न आहेस. मग तू कर्म करता का होतो रे? रडतो का? सिद्धांतावर यायचं आता की कर्म पाहणार आहे, कर्म करता नाही. कुणाचं पडलं असत का पडलं माहित नाही, पण त्याला मी पाहणार आहे, त्याच्यावर भिन्न आहे. असं नाना रूपानं भगवंत माऊली शिकवायला आपल्याला, आपण शिकत नाही. एवढा अज्ञान पटकन जायला रिकाम आहे का ते? लाखो लाखो कोटी जन्माचे संस्कार बुद्धीमध्ये मी देह, मी कर्म करता, जगताची सत्ता त्याने स्वीकारली म्हणाल. तोच लिंग देणे नाना देहात फिरतो ना. पण जेव्हा तो लिंग देह ब्रह्मरूप होतो ज्ञानानं, तर उपाधीत येत नाही, तो ब्रह्मरूप होतो. म्हणून ज्ञानाला महत्व आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानासारखं उत्तम साधन जगात पण नाही. हे श्रवण केलं तर काही करायची गरज नाही, पण नित्य नैमित्य सोडता येत नाही. एवढं कळालं, एवढं मिळालं, एवढ्या बुद्धीनं ते जाणलं. जगातल्या पूजेचा पुण्याचा प्रभाव साधकाला. जेवढं जेवढं पृथ्वीवर पुण्य होईल, सोनदान, अन्नदान, भूदान, गोदान, सोनदान, कन्यादान, सगळे दान त्या साधकाच्या पदरात पडतात. आमच्या म्हणायचं अडकू नका कर्मा, अडकू नका, इकडे हिंडू नका, चिंतन सोडू नका. जेवढं चिंतन तुम्ही ऐकलं तर जगताच्या पृथ्वीवर जेवढे पुण्य घट तेवढे तुमच्या खात्यात जमा झाले. म्हणून आम्ही हा 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 करून कुठे हिंडत नव्हतो. काय म्हणजे मडपण पेटपण कोणता महाराज भूताला जात होता. स्वतःची ओळख करून घ्यायची, मग हिंडा कुठं बायाला. आणि एक सांगते अजून, थोडंच नाही, कारण त्याच्यासारखं फल कुठेच नाही. कुठे असते ओळखून घ्यायचा. प्रतिबिंब आरसा, दोन्ही न होणी विरेशा,
अर्जुना काय देवा? प्रतिबिंब आरसा, प्रतिबिंब व्हायचं नाही, आरसा नाही, मग कोण आहे देव? पाहे प्रतिबिंब आरसा, दोन्ही न होणी विरेशा. ते मस्त आहे. दोघा न्यायतात मी दोघां भिन्न त्या जाणणार आहे, पाहणारा भिन्न आहे. मी आरसा प्रतिबिंब दोन्ही नाही, मध्ये पडलेलं ते पण नाही, त्याच्यावर भिन्न आहे. आता रात्र संहिता न होणे करी पंड सुता, ऐसा आत्मा कर्म करता न होणे दावी. रात्र संहिता, सूर्य सदा आहे, त्याला रात्र माहित नाही, दिवस माहित. सूर्य आणि रात्र कस काय? सूर्य म्हणजे प्रकाश आहे, त्याचा अंधार कुठे? मग तर अंधार माहितीये का? पण सूर्यामुळेच रात्र, सूर्यामुळे दिवस होतो ना, पण त्याला दोन्ही माहित नाही. पण त्याच्यामुळे सगळं जगत होतं, जीव होतं, कर्म होतं, पण त्याला नाही. किती गूढ रहस्य डबल वाजते ऐका. मला कळायला नाही. रात्र संहिता न होणे करी पण सुद्धा बघा. अहो रात्र, अहो रात्र आणि दिवस सारखं चालूच आहे. दिवस गेला की रात्र, रात्र गेला की दिवस, हे दोन्ही चालू आहे. पण सूर्याला माहित नाही दिवस आहे का रात्र आहे. कशाला बघेल दिवस आहे का रात्र ते? त्याच्यामुळे दिवस आहे, त्याच्यामुळे करू नये. खूप सुंदर कशाला कर्माचं आहे ते? स्वतःची सत्ता काऊन घडवल की नाही? सूर्य अंधार बघेल का? नाही. तुम्हाला रात्रंदिवस, तुम्ही म्हणता सूर्य उगवला आणि कधी मावळला, सदा येतो. तुझ्या भागात मावळला, तू तर आहेच आहे. तसा तो परमात्मा तूच आहे, सदा आहेस तू. नाही हे देहाचं येणं जाणे हा नाहीये, त्याला सत्ता नाहीये, हा दिसून खरा नाहीये. दिसणं हे आकार मिथ्या आहे. म्हणजे मिथ्या म्हणजे काय? असं नाही. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मा परा. त्याच्यावर भिन्न काहीच नाही, सगळा तोच आहे. परा एक क्षण पण तो ईश्वराला अलग नाहीये. पण तुम्ही अलग झाला देवावर, संबंध देहाचा केला, बुद्धी भगवंताला सोडून देवाकडे, त्याचा संबंध सदा त्याचाच आहे त्याचा, पण संबंधाची जाणीव नाही आहे. संबंध देहाचा आहे, खोट्याचा आहे. खोट म्हणजे जे नाही आहे वाटतं, जे आहे ते नाही वाटतं, तो भ्रम आहे. आणि भ्रम मिथ्या पदार्थातून प्रगट होतो. सत्य हा भ्रमामध्ये नसतो. जेव्हा सत्य प्रगट होतो तिथे भ्रम बाधित असतो. पण जेव्हा असत्यच माहित नाही तेव्हा मिथ्या दिसत. त्याचा संबंध आहे. मिथ्या दिसून नाहीये आणि सत्य सदा आहे, सदा आहे. हो माऊली. पण सदा आहे माहितच नाही तो आहे. आहे पण त्याची सत्ता आहे आणि नाही पण जगत आहे. हे ज्याला कळलं त्याचा मिथ्या भाव आहे. रामकृष्ण हरी. नाहीपणानं जगत आहे हे ज्याला कळालं त्याचा मिथ्या भाव आहे. नाही म्हणून पण तोच लागतो आणि आहे तर तोच आहे. नाही म्हणण्याचा व्यवहार आहे आणि आहेची सत्ता आहे. ती अनुभवणं वृत्तीविना आहे आणि दिसणं वृत्तीच्या संबंधाने. वृत्ती दाखवते ते मिथ्या आहे आणि वृत्तीचा बाद तेव्हा सत्य आहे. रंगामध्ये आत्मसुख भोगण्याची जी परिसीमा आहे ते वेगळे आणि अंतरंगाची मांडणी म्हणजे गुरुजी आहेत.
ते ज्ञानाचे गंगा आतापर्यंत चालले आहे. बोधाचा सागर उसळ्या मारतो तेव्हा गुरुजी असतात, संसार भेडसावतो तेव्हा भ्रम असतो. आणि जगतात स्वतःची जाण तो पण असते. हे बहिरंग मांडणं खूपच मांडणारे हजारो लाखो. मोजायची काही आधुनिक आहेत. म्हणजे विजितवाची आणि ओवीची स्थिती हृदयामध्ये प्रगट होती आणि बोधाची संपत्ती साधकू येते तेव्हा सोलासूरची अनुभूती. हो ताई. ते पाठ केलं पोपट पंची वाचाने साक्षात स्वयं परमात्म्याची प्रगट करणे येतं. स्वयं परमात्मा येतं. ससंविद्या म्हणतात पहिल्या ओळीमध्ये. त्याचं वर्णन आहे. अंतरंगाची शक्ती महान असते. जगाला कळत नाही, एवढं कळणार. एवढं सामर्थ्य कुठे? अंतरंग म्हणजे काय, बहिरंग म्हणजे काय, आत्मचिंतन म्हणजे काय, ज्ञानाची निवृत्ती म्हणजे काय, जगताचा बाद म्हणजे काय, अबाधित परमात्म्याची प्राप्ती म्हणजे काय, काय कळत? भाषाच नाही ना आजकाल. सगळं संपलंय. आता ऐका, एखाद्या निरुपण ऐकायचा आठवत सगळे तर अंधार ठेवतात आपल्याला हे लोक. आम्हा देहांता मानमुली जयाची बुद्धी देहेच्या आतली, जया आत्मविषयी झाली मध्यरात्र घा, जया आत्मविषयी झाली मध्यरात्र घा. अर्जुन भगवंताचा संवाद सुंदर आहे. भगवंत बोलतात अर्जुनाशी, अर्जुन ऐकतो आणि परिणाम होतो त्याच्या बुद्धीवर आणि तो सावध होतो. त्याची देहंता संपल्या जाते आणि मुक्ती त्याच्या हृदयात खेळल्या जाते. तो स्वानुभवामध्ये नाचतो, आनंदात नाचतो अर्जुन. कृष्ण कृष्ण होतो अर्जुन. कारण देहभाव संपलेला असतो, आत्मभाव जागलेला असतो. दोघाचा बोधामध्ये दोघं एक असतात. उपाधी चालणारा परित्याग असतो, प्रत्येचा वाद असतो आणि मन अर्जुनाचं कृष्ण असतं. त्याला ज्ञान म्हणतात. कामरा जातो आणि कर्म साधल्या जातो. कर्म संपवणं म्हणजे ज्ञान. तळमळ हृदयातून पाहिजे, धगधग पेट हृदय पाहिजे. ते हृदय साधू संताचं असतं, भीक मागणाऱ्या लोकांचं नसतं. ते कळते. मोठ्या बांधान पैसे ज्ञान 7 पिढ्या. खरे खोटं बोलत नाही मी. सद्गुरु माऊली बसून खायची योजना करतात. सांगा अवमानपुरी जयाची बुद्धी देही शातली. अर्जुना हे सांगू काय देव? देह भाव भुलले. जे देहाला भुललेत, देहात गुरफटलेत, ते माझ्याकडनं आहे. भुलले कशाला? देहाला, जगाला, पैशाला, संततीला, संपत्तीला. अभिमानानं भुललेत ते. मग काय झालं देवा? ऐक पुढं. जयाची बुद्धी देहीच आतले. जे देहातच गुरफटले. मग जया आत्मविषयी झाली मध्यरात्र गा. आत्मविषयी अंधारच आहे ना. मध्यरात्र म्हणजे अंधार. त्याला माझं ज्ञान नाहीये. अरे वा. देह अंतावली. तो देहाला बोलला आणि त्यांची बुद्धी देहातच अडकली. तो माझ्या सांगायचं बघ आता काय ह्याच्यात काय आवड आहे? जे चैतन्य ईश्वर ब्रह्मा. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. काही वाक्य माऊलीच्या हृदयातला जो परमशक्तीचा भाव या शब्दातून प्रगट झालाय. जे चैतन्य ईश्वर ब्रह्मा. वाव. देहेच केले परमसीमा. या आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. अर्जुना जग चैतन्य देह ईश्वर ब्रह्म हे सगळं देहाच्या चौकटीत बसून घेतलं असे का हो अर्जुन? खूप सुंदर आहे शब्द. ऐका मग स्पष्ट करून सांगतो तुम्हाला. टाइम संपलाय. मीटिंग झाली ना आपली. हे चैतन्य ईश्वर ब्रह्मा. चैतन्य ईश्वर ब्रह्म काय केलं? देहा चौकट बसून टाकलं.
सगळे एकच करून टाकले. मग देवा सांगतो ना अजून, देहेचे केले परमसीमा, देहात बसून टाकले देहा चौकटीत. आत्मा करता हे प्रमा आलट उपजे, त्याला आत्माच करता हे ज्ञान त्याला प्रगट होता. तोच आत्म्याला करता म्हणतात. पण आत्मा करताय का रे आज ना? सांग बरं, ईश्वर चैतन्य कर्म करते का? सांग बरं, ब्रह्मा वाचून काय होतंय का? नाही होत ना. आकाशाचा तर व्यवहार होतो, पण आकाश व्यवहार करत नाही. सूर्याच्या प्रकाशात जग दिसतं, पण सूर्य कर्म करत नाही. प्रकाशात कर्म होतं, पण प्रकाश कर्म करत नाही. तसं माझ्या सत्यावर कर्म होतं, मी कर्म करत नाही. मग तू तर म्हणतो मी करताय, तू तर आत्मा आहेस. मग करता का झाला? दुःख का उभाला? देहाकडे का आला? उपाधीशी एकरूप का झाला? माझ्यात भिन्न का पडला? असे नाना प्रश्न भगवंत असे विचारतात अर्जुन आहेत. रामा देहच केले परमसीमा, ते आत्मा करता ही प्रमा आलो उपजे. आत्माच करता वाटते, आत्मा करता नसतो काही. तू तर परमात्मा आहेस, तू परमात्मा करता म्हणतोस. सांग बरं, तू तर आहेस कर्मामध्ये काय घाललास? त्यामुळे अर्जुन, आत्मा कधी कर्म करता होत आहे? नाही होत ना. म्हणून जो कर्माचा करता म्हणतो तो माझ्याहून दूर होतो. जो कर्म करून भिन्न राहतो तो माझ्यामध्ये एक होतो. तो कसा भिन्न आणि अभिन्न आहे बघूया. एक दोन ठिकाणी थांबतो. चला, आत्माचे कर्म करता आही निश्चय नाही तत्वता, देहोच मी कर्म करता मामी तो साच. देहच मी देहच आहे, मी कर्माचा करताच आहे असा निश्चय त्याचा. मी आत्मा, मी परमात्मा एक आहे, मी आनंद आहे, मी अमर आहे, मी सदा, मी स्त्री नाही पुरुष नाही, सुख आहे, मी नित्य आहे. मी कर्माचा साक्षी, मी पाहतोय कर्मात. ही जेव्हा ओळख होती ज्ञानाची, संपत्ती बोधाची, प्रचिती ईश्वराची, ऐक्याच्या तत्वाचं सुख, त्या अनालिश परमात्म्याचं अखंड सुख भोगता येतं. खंडित सुख असते, विषय घर बंगला गाडी पोरं स्त्री धन पुत्र सर्व सुख वाटतं, पुन्हा दुःख येतं. पण जेव्हा अखंड सुख असतं ते जात नसतं, त्यात नाश नाही, त्याच्यात कमतरता नाही, ते संपत नाही. ते सुख अतिबुद्धी जेव्हा संगम होतो त्याला मोक्ष नाही. बुद्धी म्हणजे जीवात्मा आणि सुख म्हणजे परमात्मा, दोघं एकत्र येतात आणि त्या सुखामध्ये जीव एकरूप होतो. मोक्ष नाव पाहिजे वेदावर. त्या सुखामध्ये जीव एकरूप होतो, तो देहावर नसतो, तो जीवा शिव होतो. आता आनंदाची आनंद रूप होतो, देहरूप नाही. प्रत्येक देहरूप असते, एक आनंद रूप असते, एक कर्मरूप असते, एक ब्रह्मरूप असते, एक वासना रूप असते, एक मोह रूप असते, एक विकार रूप असते, एक जगत रूप असते. असे नाना रूप आहेत त्याचे, ते अज्ञान आहे. पण एक रूप आहे ते ज्ञान आहे. पुण्याचा आलोट साठा करावा लागतो संसारात. म्हणून दान धर्म वगैरे वगैरे आपलं चालूच ठेवायचं, कधी कमी पडू नये. कोणत्या तरी शक्ती आपल्याला सोबत येते आणि मुक्ती हातात देव देतो. कारण सगळं कुठे ना कुठे तृप्ती भरून निघते, म्हणून काही सोडायचं नसतं. चालूच ठेव. आपल्यासाठी आपण जगायचं, आपल्यासाठी आपण कर्म करायचं, आपल्यासाठी धन वगैरे जायचं, हे तर बाकीचं मुलीला करायचं. स्वतःसाठी लग्न केले मुलांचे मुलीचे थोडं थांबायचं ना, आपल्यासाठी आपण जगायचं. खूप कळत नाही, बायका एकानं घर फुटून बसतात. एकावर तिला मरणाच आहे, बंद कर ना तू, तुला दिलंच ना, बसलीच तर राहशील, बसली तिला एकावर. जे आत्मा मी कर्मात येतो, जे मी आत्मा आहे कर्माच्या पलीकडे आहे, कर्मात येतो, सर्व कर्म साक्षी होतो. सर्व कर्माचा साक्षी मी, करता कुठे? सर्व कर्म साक्षी होतो. हे आपली काही मातो नाही केच काणी. त्याची ओळख आहे, ते कानात ते शब्द जुळत नाही कानावर. मी कर्माचा साक्षी पाहणार आहे माहितच त्या बुद्धीला. काय माहिती बुद्धीला? कर्माचा संबंध, कर्माचं पुण्य, कर्माची ओळख आणि कर्माचीच म्हणजे
ती कर्मात राहते आणि कर्म केलं म्हणते आणि कर्मातच कर्म घेऊन पुढे जाते. हो काय? मध्ये 2 मिनिटं बोलते आणि थांबते. टाइम झालाय. मग काय बोलायला आणि बुद्धीचा संबंध आहे तर पापण्याची उत्पत्ती सुख दुःखाची प्रतीती आहे. म्हणजे मग कर्मबुद्धीतून बाहेर येतात ती बुद्धी कर्माला पाहती, कर्म सोडून देते, साक्षीभाव जागा होतो आणि कर्मातून अलग होती. ते भगवंताशी सलग होते. ज्ञानाने एकरूप होती, अज्ञानाला संपून टाकते, बोधामध्ये एक होती आणि देहाला सोडून अलग होते. वेदाची संपत्ती आत जाते तेव्हा ती मुक्तीच्या घरात राहते. ते मुक्त म्हणजे परमात्मा मी अशा अनुभूती घेते. मग ती कर्माला सोडून देते. जसं माय बापाला प्रिय असणारी मुलगी सुंदर ती जावायला तो वाप अर्पण करतो. सुंदर असली तरी आवडीची असली तरी जावायला द्यावं लागते. हातात पाणी टाकून ब्राह्मणाला म्हणावं लागते तुमची. सोहम मंत्राचा दक्षिणा मंत्रानं गुरुपी ब्राह्मणानं ह्या देहावर पाणी टाकणं वृत्तीनं सावध होणं. गुरु बाप होतो इथं. त्याला देतो जावायला. हा गुरु बाप त्या बुद्धीला भगवंताला अर्पण करतो. तर गुरु बाप असतो. सोहम मंत्राचे ध्वनी पेटती आणि त्या मंत्राचं पाणी गुरु टाकतात. 5 होते घेऊन जेव्हा तो मुलगी त्याच्या घरात जाते तसं 5 भूताचा संबंध बुद्धी सोडून देते. जेव्हा गुरु मंत्र देतात, दीक्षा देतात सोहम मंत्राची, ते तुम्हाला उद्या देणार आहे. उद्या लक्ष आमचा बात सोहमची दीक्षा आणि ममत्व बंद हे सांगणं उद्या तुम्हाला सांगते. फक्त उडी घेते आणि थांबते. खूप काय बोलायचंय. टाइम देतो अजून कोण माहिती नाही. ऐक, जे आत्मा मी कर्मात येतो मी कर्माच्या पलीकडे आहे. कर्मात का राहू मी? कर्माकडे का जाऊ? कर्म केलं असं का म्हणू? कर्माचा संबंध का ठेवला देहात आणि कर्माचं पाप पुण्य का उत्पन्न करू देवा? कर्माच्या पलीकडे कर्मात येतो, कर्माच्या पलीकडे वराज ना देवा. सर्व कर्म साक्षी होतो. जेवढे जेवढे ह्या प्रकृतीच्या द्वारे वृत्तीच्या साह्यानं गुणाच्या संबंधानं केलेला श्वास आहे तोवर कर्म त्याचा साक्षी हो. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवंताचा बोध हा बलाटे बोध आहे. लाखो ग्रंथाचा सिद्धा साऱ्या लाखो हे कळणं मस्त आहे. म्हणून हे उद्या घेऊन त्याला थांबते.